मिस्टरांनी एक दागिना लपवला. वहिनी, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला हा सगळा खेळ खेळायचा आहे. 1 ग्रामचा सोन्याचा दागिना आहे. ठीक आहे, या. वेळ सुरू झाली. ग्रामचा सोन्याचा दागिना तुम्ही हे ओळखल्यामुळे तुमचा झालेला आहे. थँक्यू. आता हाच खेळ तुस्कानो वहिनींबरोबर खेळूया. मिस्टरांना मला विचारायचं आहे की ते म्हणाले की तुम्ही त्यांचे सांता क्लॉज आहात, तुम्ही सगळे देता त्यांना. मला ती इच्छा असेल ती पूर्ण करता. बरोबर ना? चांगलं आहे ना. प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोचा सांता क्लॉज व्हायला पाहिजे. कारण कित्येक बायका या आयुष्यभर नवऱ्यासाठी सांता क्लॉज म्हणून त्याला जे पाहिजे ते देत आल्या. तर नवऱ्याने पण व्हायला पाहिजे ना सांता क्लॉज, त्याशिवाय कसं चालेल. पण तरी तुम्ही सांता क्लॉज कडे जर मागायचं झालं तर काय मागाल? सगळ्यांनी सुखी राहायला पाहिजे. मी तर मागे का मी काय मागेन? मी तर म्हणेन जगात जितकी मुलं बाळ आहेत ना, ज्यांची ज्या ज्या जाती धर्माची आहेत ना, सांता क्लॉज तू बाबा जे काय असेल सगळ्यांनाच दे. सगळं दे, चांगलं शांत आणि शांतता दे, नाही का? असं मला वाटतं. 1 ग्रामचा सोन्याचा दागिना यांनीच लपवलाय. अशी लबाडी केली आहे. आता खेळायचं आपला, थोडीशी लबाडी करावी लागते. पण तेच तुम्हाला सांगणार, तुम्ही ओळखायचे. कोणीही मदत करू शकत नाही या राऊंड मध्ये. हा, या 1 मिनिटाच्या आत रप्पारप. आज पहिलाच चान्स आहे की नाही तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहिण्याचा. शांत राहा. ग्रामचा सोन्याचा दागिना तुमचा झालेला आहे. आता पुढचा आपला खेळ, पुढची फेरी डायस वहिनींबरोबर. वहिनी 10 वस्तू आहेत. तुम्ही त्या सगळ्या लक्षात ठेवून त्याच बरोबर त्याच क्रमाने आणायच्या. सगळे मदत करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. 1 इस्त्री, 2 कांदा, 3 मेणबत्ती, 4 रेशन कार्ड, 5 पक्कड, 6 लाटणं, 7 खलबत्ता, 8 चमचा, 9 ग्लास, 10 ताट. तर वहिनी 10 वस्तूंपैकी तुम्ही 7 वस्तू आणल्या. त्या वस्तू इस्त्री, कांदा, मेणबत्ती, रेशन कार्ड, पक्कड, लाटणं आणि खलबत्ता आणि बरोबर त्याच क्रमाने तुम्ही आणल्या. 3 वस्तू राहिल्या, तुम्हाला वेळेअभावी त्या आणता आल्या नाहीत, पण निदान 7 वस्तू तुम्ही एका दमात आणल्या. तुमचं अभिनंदन करतो. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 1200 रुपये तुम्ही मिळवले. तुस्कानो बरोबर आपण आहोत इथे वसई गावामध्ये. बहिणी 10 वस्तू आहेत, त्याच क्रमाने आणायच्या, चुकायचं नाही. चुकलं तर गुण गेले. हा, लक्षात ठेवा. कुठे काय ठेवलंय तुम्ही सगळे मदत करू शकता. नीट आहे का? 1 कात्री, 2 फुगा, 3 चष्मा कवर, 4 टेस्टर, 5 नेल कटर, 7 चमचा, 7 चावीचा जुडगा, 8 बदाम, 9 हँगर, 10 तांब्या. वेळ सुरू झाली.
वहिनी तुम्ही अतिशय हळूहळू सगळ्या गोष्टी आणल्या. एक कात्री सांगितली ती बरोबर आणली, 2 फुगा बरोबर, फुगा फुगवलेला पण आणू शकत होतात ना. 3 चष्मा कव्हर बरोबर आणला. 4 टेस्टरच्या ऐवजी तुम्ही नेल कटर आणलात, टेस्टर आणलाच नाही, त्यामुळे एक वस्तू चुकली. 4 वस्तूंपैकी फक्त 3 वस्तू बरोबर आणल्या, त्यामुळे 1 2 3 हे फक्त 300 रुपये वहिनी तुम्हाला मिळतात. जर तुम्ही आणखी 2 वस्तू बरोबर आणल्या असत्या तर आणखी 700 रुपये मिळाले असते, 1000 रुपये मिळाले असते. हरकत नाही, पण मानाची पैठणी कुणाला मिळणार, कोण ठरणार आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर? सांता क्लॉज कुणाला पावणार बघूया. डायस वहिनी आणि तुस्कानो वहिनी आपल्या बरोबर आहेत आणि आता खेळणार आहेत पैठणीसाठीचा खेळ. इथे मेणबत्त्या आहेत काही आणि माचीस आहे. वेळ सुरू होताच तुम्ही एक मेणबत्ती घ्यायची आहे, माचीसने ती पेटवायची आणि इथे लावून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही त्या पेटलेल्या मेणबत्तीवरून दुसऱ्या मेणबत्त्या घ्यायच्या, पेटवायचे, समोर जाऊन लावायचे. एका वेळेला 1 मेणबत्ती, ठीक आहे. जास्तीत जास्त मेणबत्त्या ज्या वहिनी 1 मिनिटाच्या आत पेटवून बरोबर तिथे लावून ठेवतील, म्हणजे वेळ संपल्यानंतर ज्या वहिनींच्या मेणबत्त्या तिथे बरोबर त्या पेटलेल्या असतील, जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटलेल्या असतील, त्या आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरतील. त्यांना मानाची पैठणी दिली जाईल नेहमीप्रमाणे. ठीक आहे, तयार आहात? तुमची वेळ सुरू होते आता. तुस्कानो वहिनींनी 2च मेणबत्त्या पेटवण्यात यश मिळवलं. त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठी तर्फे ही भेटवस्तू. आणि डायस वहिनी यांनी 6 मेणबत्त्या पेटवून स्वतःच विजेते पद नोंदवलेलं आहे. त्या आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. रूपसंगम तर्फे ही मानाची भरजरी पैठणी. उपविजेते पद आणि विजेते पद जरी 2 वहिनींना वाटून देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा मी मनापासून प्रार्थना करीन की तुमच्या आयुष्यातला सांता क्लॉज जो आहे, तुमची इच्छा पूर्ण करणारा, तो नेहमी तसाच चिरंजीवी राहू देत. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा देव बाप्पा पूर्ण करू देत आणि तुम्हाला जे मनापासून हवं आहे ते सगळं तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या परिवाराला मिळू देत. ख्रिसमसच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मेरी क्रिसमस. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. काळजी घ्या. मेरी क्रिसमस.